नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जिल्हा न्यायालयावरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. कोणार्क येथे डॅडॅश हे प्रसिद्ध मंदिर आहे. कोणार्क येथे डॅडॅश हे प्रसिद्ध मंदिर आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सूर्य मंदिर. प्रश्न दुसरा असा आहे की महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई विद्यापीठ. प्रश्न तिसरा असा आहे की मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मुळा. प्रश्न चौथा असा आहे की सूर्य मालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्य मालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गुरु. प्रश्न पाचवा असा आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडे दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडे दक्षिणेकडे वाहते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 वैनगंगा. प्रश्न सहावा असा आहे की दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4/1969. प्रश्न सातवा असा आहे की भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राजस्थान. प्रश्न आठवा असा आहे की वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 15 ऑक्टोबर. प्रश्न नववा असा आहे की भिलाचा उठाव डॅडॅश येथे झाला. भिलाचा उठाव डॅडॅश येथे झाला. याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो खानदेश. प्रश्न 10वा असा आहे की खालील दिल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? खालीलपैकी दिल्यापैकी सर्वात दक्षिणेकडे घाट कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो आंबोली घाट. प्रश्न 11वा असा आहे की महाराष्ट्रात कोणत्या खंडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खंडकात कोळशाची निर्मिती झालेली आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गोंडवन श्रेणी. प्रश्न 12वा असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 पुणे. प्रश्न 13वा असा आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिणी वाहिनी आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो वैनगंगा. प्रश्न 14वा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950. प्रश्न 15वा असा आहे की हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गोपाल कृष्ण गोखले. प्रश्न 16वा असा आहे की चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाचे तयार झालेले नवीन जिल्हा कोणता? चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाचे तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4 गडचिरोली. प्रश्न 17वा असा आहे की खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 कोरोमंडल किनारा. प्रश्न 18वा असा आहे की डॅडॅश उत्पादनाचा भारतात पहिला क्रमांक लागतो. डॅडॅश उत्पादनात भारतात पहिला क्रमांक लागतो. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 साखरेचा. प्रश्न 19 असा आहे की कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिवस पाळला जातो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर. प्रश्न 20वा असा आहे की महाराष्ट्र पोलीस प्रौढिनी खालीपैकी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस प्रौढिनी खालीपैकी कुठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो तुरुची सांगली. प्रश्न 21वा महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 8.
प्रश्न 22 असा आहे की महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 पोलीस महासंचालक. प्रश्न 23 असा आहे की महाराष्ट्राची वातावरणाच्या थराची रुंदी सुमारे किमी आहे? महाराष्ट्राची वातावरणाच्या थराची रुंदी सुमारे किमी आहे? याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 900. प्रश्न 24 असा आहे की मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 मराठवाडा. प्रश्न 25 असा आहे की महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 रत्नागिरी. प्रश्न 26 असा आहे की यमुना नदीकाठी खालीपैकी कोणते शहर वसलेले आहे? यमुना नदीकाठी खालीपैकी कोणते शहर वसलेले आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 कानपूर. प्रश्न 27 असा आहे की करनाळ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? करनाळ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4 रायगड. प्रश्न 28 असा आहे की ओरायन हा ग्रंथ कोणी लिहिला? ओरायन हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 लोकमान्य टिळक. प्रश्न 29 असा आहे की सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 गुजरात. प्रश्न 30 असा आहे की सूर्याला सर्वात जवळपास ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळपास ग्रह कोणता? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बुध. प्रश्न 31 असा आहे की पृथ्वीचा सर्वात जवळपास ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 शुक्र. प्रश्न 32 असा आहे की कोणत्या नदीला अस्माचे अश्रू असे म्हणतात? कोणत्या नदीला अस्माचे अश्रू असे म्हणतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 ब्रह्मपुत्र. प्रश्न 33 असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 22 मार्च 1927 रोजी कोणत्या सत्याग्रह केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 22 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 14 तळे सत्याग्रह. प्रश्न 34 असा आहे की राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 राज्यपाल. प्रश्न 35 असा आहे की भारतातील कोणत्या दिशेला श्रीलंका हा देश म्हणतात? भारतातील कोणत्या दिशेला श्रीलंका हा देश म्हणतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4 दक्षिण. प्रश्न 36 असा आहे की भारतातील राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 मूलभूत कर्तव्ये. प्रश्न 37 असा आहे की भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचे समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचे समावेश केव्हा करण्यात आला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4 1976. प्रश्न 38 खालीपैकी माळशेज घाट कोठून कोठे जातो? खालीपैकी माळशेज घाट कोठून कुठे जातो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4 फाळेकाटा अँड कल्याण. प्रश्न 39 असा आहे की कोणत्या संस्थेचे 100 डेज आणि 100 पे मोहीम सुरू झाली? कोणत्या संस्थेचे 100 डेज आणि 100 पे मोहीम सुरू झाली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो RBI. प्रश्न 40 असा आहे की आतापर्यंत किती व्यक्तींना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाला आहे? आतापर्यंत किती व्यक्तींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 93. प्रश्न 41 असा आहे की सापुतारा हे खंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे खंड हवेचे
ठिकाण कुठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 गुजरात. प्रश्न 42 असा आहे की भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 वाघ. प्रश्न 43 असा आहे की सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता? सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 भुकुड मंच. प्रश्न 44 असा आहे की इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो दिल्ली. प्रश्न 45 सार्वजनिक सत्यम धर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यम धर्म हे पुस्तक कोणी लिहिले? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4 महात्मा फुले. प्रश्न 46 असा आहे की शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजश्रय दिला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 सत्यशोधक समाज. प्रश्न 47 असा आहे की डॅडॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीचे येऊन मिळते. डॅडॅश या ठिकाणी कोयना नदीचे कृष्णा नदीस येऊन मिळते. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 कराड. प्रश्न 48 असा आहे की राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 250. प्रश्न 49 असा आहे की दुसरी गोलमेज परिषद भरली. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 1931. प्रश्न 50 असा आहे की दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो यमुना.